आज मी अक्षय या माझ्या पेशंटशी बोलता बोलता त्याला काही गोळ्या औषधं लिहून दिल्या आणि ते बघितल्यावर तो मला म्हणाला, डॉक्टर मी काही वेडा आहे का? मी तुमच्याकडे मदतीला आलो, पण आता सगळे लोक मला हेच विचारतील की तू डॉक्टरांकडे गेला, मानसोपचार तज्ञांकडे गेला म्हणजे तू वेडा आहेस. आणि मला समजलं की ही गोष्ट आपण सर्वांसमोर मांडणं गरजेचं आहे. मानसोपचार तज्ञांकडे जेव्हा कोणीही मदत घेण्यासाठी येतं तेव्हा ते सर्वच लोक किंवा रुग्ण वेडे नसतात. जसं की उदाहरणार्थ आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेलो तर सर्वच लोकांना मोतीबिंदू झालेला नसतो, किंवा हाडाच्या डॉक्टरांकडे गेलं तर सर्वच लोक काय एकदम फ्रॅक्चरनी आजारी झालेले असतात असं नसतं. तसंच मानसोपचार तज्ञांकडे वेगवेगळ्या समस्यांसाठी लोक येतात. जसं की झोपेच्या समस्या असतील, अतिचिंता असेल, बेचैनी असेल, नैराश्यासारखे आजार असतील, काही कुटुंबांमध्ये कौटुंबिक कलह असेल त्याच्यामुळे एकमेकांबरोबर न जमणं असेल, यंग लोकांमध्ये आपण म्हणूया की रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतील, प्रेमभंगानंतर आलेलं नैराश्य असेल, आता स्टुडंट्समध्ये आपण म्हणूया की परीक्षांमुळे कॉम्पिटिशनमुळे येणारं नैराश्य असेल, ताणतणाव असेल, त्यामुळे झोप न येणं असेल, तसंच स्त्रियांमध्ये गरोदरपणामध्ये आलेले काही भावनिक बदल असतील, गरोदरपणानंतर डिलिव्हरीनंतर आलेल्या काही झोपेच्या समस्या असतील, काही लोकांमध्ये रुग्णांमध्ये सर्व तपास नॉर्मल येऊनही सतत होणारी डोकेदुखी असेल, अंगदुखी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतील शारीरिक, ज्याला काही समस्यांना आपण डायग्नोसिस करू शकत नसू सगळे तपास केल्यानंतरही. त्याच पद्धतीने वृद्ध लोकांमध्ये येणाऱ्या काही समस्या असतील, जसे की विसरभोळेपणा असेल, त्यानंतर वृद्ध लोकांमध्ये त्यांच्या शारीरिक आजारांमुळे आलेलं त्यांना नैराश्य असेल, व्यसनाच्या समस्या असतील वेगवेगळ्या, जसं की अल्कोहोल आपल्याला सर्वांना माहितीच आहे, तंबाखू असेल किंवा गुटखा असेल, आजकालच्या जमान्यामध्ये एमडी किंवा मेथ सारखे काही पदार्थ असतील, गांजा असेल, आगवीन याच्यामध्ये मोबाईल ॲडिक्शन असेल किंवा सोशल मीडियाचा खूप जास्त प्रमाणामध्ये वापर झाल्यामुळे आलेले काही अडचणी असतील, स्वभावामध्ये किंवा त्यांच्या वागणुकीमध्ये झालेले बदल असतील, अशा वेगवेगळ्या समस्यांसाठी लोक मानसोपचार तज्ञांकडे येतात. खूप साऱ्या सेलिब्रिटीजनी त्यांच्या मानसिक समस्यांबद्दल आपल्याला जनजागृती करण्यासाठी सांगितलेलं आहे. जसं की दीपिका पदुकोणने मागे सांगितलं होतं की तिलाही नैराश्याचा त्रास झाला होता, त्यावेळेस तिने डॉक्टरांची आणि समुपदेशन तज्ञांची मदत घेतली. विराट कोहली किंवा मायकल फेल्प्स, जो ऑल टाइम ग्रेट स्विमर म्हणू शकतो आपण, यांच्यासारखे महान खेळाडू असतील, अगदी आत्ताच झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप चेसच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये जो प्रतिस्पर्धी होता डिंगली रेन, त्यानेही सांगितलं होतं की त्यालाही नैराश्याचा त्रास होत होता. या सर्व लोकांनी वेळेवर मदत घेतली. त्यांच्या जे काही तज्ज्ञ आहे, मानसोपचार असतील किंवा समुपदेशन तज्ज्ञ ज्यांना काउन्सलर म्हणतो आपण, यांच्याकडे त्यांनी वेळोवेळी जाऊन मदत घेतली आणि त्यामुळे ते आज त्यांच्या जीवनामध्ये पुढे जाऊ शकले. त्यामुळेच सर्व व्यक्तींनी, ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपल्याला काही मानसिक समस्या जाणवत आहे, कारण मन सर्वांनाच आहे, त्यामुळे मन हा मेंदूचा भाग असल्यामुळे कधी ना कधी बऱ्याच लोकांना मनाच्या समस्या जाणवतात. आणि त्यासाठी आपण जसं शारीरिक आजाराला लवकरात लवकर मदत घेतली आणि उपचार घेतले तर लवकर बरं होऊ शकतो, तसं मानसिक समस्यांना पण लवकरात लवकर आपण जर त्या तज्ज्ञांची मदत घेतली, न संकोच बाळगता, कुठलाही न्यूनगंड न बाळगता जर आपण त्यांच्याकडे गेलो आणि समस्या मांडल्या तर ते नक्कीच आपल्याला मदत करू शकता, औषधोपचार किंवा समुपदेशन करून आपल्याला त्यातून बाहेर काढू शकता आणि आपले पुढचे जीवन सुखकर करू शकता. जसे की विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या अभ्यासाला मदत होऊ शकते, किंवा जे कोणी लोक काम करत असतील त्यांच्या कामाची इफिशियन्सी वाढू शकते, किंवा कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण तयार होण्याला मदत होऊ शकते. तर या गोष्टींची आपण इथून पुढे नोंद घ्यावी, हीच या वेळी माझी अपेक्षा. धन्यवाद.